मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं आंदोलन हे खरं तर यशस्वी झालंय का हा प्रश्न आताही उपस्थित केला जातोय। पण या यशस्वी समारोपाची इनसाइड स्टोरी आहे। म्हणजे 5 दिवस जरांगे ज्यावेळी आझाद मैदानात उपोषणाला बसले होते त्यावेळी पडद्यामागे काय घडत होतं तीच इनसाइड स्टोरी समजून घेऊयात। खरं तर जरांगे पाटलांना काल दिलेला GR हा रविवारीच ड्राफ्ट झाला होता, पण जरांगे हे सरसकट कुणबी या शब्दप्रयोगावर आग्रही होते। पण झालं काय, काल मुंबई हायकोर्टाकडून आंदोलक आयोजकांना बट्ट्या मिळताच जरांगे आहे ते पदरात पडून घ्यायला राजी झाले आणि या वाटाघाटीत कुठेतरी स्वतः राधाकृष्ण विखे पाटील थेट जरांगेंच्या संपर्कात होते। अखेर दुपारी हायकोर्टात सुनावणी सुरू असतानाच जरांगे टीमकडून GR बाबत ग्रीन सिग्नल मिळाला आणि आंदोलनाची सांगता निश्चित करण्यात आली। त्यानंतर स्वतः विखे GR घेऊन मैदानात म्हणजेच आझाद मैदानात गेले। जरांगेंचं आंदोलन यशस्वीरित्या हाताळण्यात मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेंना अखेर यश आलं तशी चर्चा सुरू झाली। विशेष म्हणजे गेल्या वर्षी किंवा याआधी ज्या वेळी जरांगेंनी उपोषण केलं त्यावेळी सरकारकडून उपमुख्यमंत्री किंवा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्री, शिवसेनेचे मंत्री मध्यस्थी करायचे। पण यावेळी भाजपनं ठरवून राधाकृष्ण विखेंना पुढे केलं आणि महायुती सरकारमधला आपला वरचष्मा दाखवून दिला। आता राधाकृष्ण विखेंना पुढे करताना खरं तर फडणवीसांनी सातारच्या गादीचाही योग्य ठिकाणी योग्य वेळी वापर केला, ते म्हणजे शिवेंद्रराजे भोसलेंना जरांगेंच्या मंचावर पाठवलं आणि राधाकृष्ण विखेंनी सुद्धा ज्या वेळी जरांगे कुठेतरी आक्रमक भूमिका घेत आहेत किंवा सरकारला आरक्षण उपसमितीला सवाल उपस्थित करतात त्यावेळी मात्र विखेंनी योग्य वेळ पाहून शिवेंद्रराजेंना पुढे केलं आणि सातारच्या गादीचा वापर केला असं म्हणता येईल। पण यावेळी शिवेंद्रराजेंनी सुद्धा औंध गॅझेटियरची जबाबदारी घेत जरांगेंना शब्द दिला। पण याच आंदोलनातून आणि जरांगेंचं आंदोलन यशस्वी ठरल्याची चर्चा होत असताना मराठा आंदोलन फेल झालंय किंवा मराठ्यांची फसवणूक झाल्याची भूमिका ॲडव्होकेट योगेश केदार यांनी मांडली आहे।